हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. रात्रीचे वाजले आहे 11:30. 11:30 वाजता मी साडी बिडिंग फॉल करायला घेतलेल्या आहेत. 3 साडी बिडिंग फॉल करायच्या आहेत. त्यातल्या 2 आहेत त्या उद्या संध्याकाळपर्यंत मला कंप्लीट करून द्यायचं आहे. आणि कारण की गणपतीचं सीझन असल्यामुळे कस्टमर गावी वगैरे जातात. तसंच मग मी फॉल वगैरे आधी आणून ठेवल्या होत्या. आणि ह्या ज्या आहेत सिल्कमध्ये अशा साड्या आहेत डेली वेअरच्या. आणि ह्या साधारणतः 450-500च्या साधारणतः असतील प्राईस त्यांची. म्हणजे तसं कस्टमरने मला सांगितलं तसं मी तुम्हाला शेअर करते. तर ही अशा पद्धतीच्या जेव्हा साड्या असतात, जे बघा व्हाईट कलरचे ते डायमंड असं दिसतं आहे, तेव्हा आपण साध्या मशीनचा वापर करतो. कारण की बिडिंग फॉल मशीननी त्या फोल्ड होतात, जी काही त्याची बॉर्डर असते त्यासाठी. त्यामुळे आपण साध्या मशीनचा वापर करतो. आणि ते मी थोडीशी प्राईस सांगते तुम्हाला कशी आहे. ती जी काही लेबलवरती होती ती ग्रीन कलरची आणि मोरपिशी कलरची ही सेम पॅटर्न वाटला मला, म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण शेअर करावा. जी मोरपिशीची जी साडी आहे, ती जी कस्टमर आहे ती साडीतली ब्लाऊज शिवत नाही. तर हो, कारण की तिला साडी कमी पडते. काही ज्या काही कस्टमर असतात त्या हेल्दी असल्यामुळे त्यांना निर्या ज्या असतात प्लेट्स असतात त्या कमी पडतात. त्यामुळे ते आपण जे बाहेरून असतात रेडीमेड ते आणतात. ही 2 ब्लाऊज मी रात्री कट करून घेतली. आणि असे वेगवेगळे धागे, म्हणजे धागे माझ्याकडे खूप जास्त झालेले आहेत. त्यामुळे जास्त करून मी असे काही असतात ते 2-3 असे काढून ठेवते. आणि हे जे मापाचं ब्लाऊज आहे ते पण मी स्टिच केलेलं आहे कस्टमरचं. तर तेच माप आपल्याला दिलेलं आहे आणि ते मला करायचं आहे. तर रात्री घेण्याचं रिझन म्हणजे संडे होता. संडेमध्ये जास्त कामं होत नाही, कारण की संडेला खूप धावपळ होती. जरा गणपतीचं शॉपिंग वगैरे ह्यासाठी जायचं होतं. त्यामुळे काही सकाळपर्यंत काही टाईम मिळाला नाही. म्हटलं रात्री करावं. दुसऱ्या दिवशीचं टाईम आहे पूर्ण, तर त्याच्यामध्ये संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. पण गडबड अशी झाली की लाईट सारखी जात होती माझी. आणि इतकी लाईट जात होती की मला, आणि ती मोटारवरती असल्यामुळे मोटारनेच, कारण की पायाने सध्या तरी बंद केलं आहे मी पायाने चालवायचं. आधी मी इमर्जन्सीमध्ये पायाने चालवत होते, पण आता प्रेग्नन्सी असल्यामुळे पायाने चालवत नाही. जास्त करून मोटारचाच यूज करते, जेणेकरून नंतर प्रॉब्लेम नको यायला. तर इथे मी साड्या बिडिंग फॉल करायला घेतलेल्या आहेत. आणि ही जे सिल्क साड्या असतात ना, त्याला खूप जास्त सरळ कट करावं लागतं, कारण की ह्या क्रॉसमध्ये जास्त असतात. आणि क्रॉसमध्ये कट केला की बिडिंग एकदम विचित्रसारखी दिसते. त्यामुळे मी एकदम नीट आणि निरखून पद्धतीने मी बिडिंग करत होते. आणि ह्याला फक्त काय साईडून फक्त बिडिंग करायच्या होत्या. फॉल मात्र मशीननीच, आपली साध्यावाल्या मशीननीच वापरायची होती. तर अशा पद्धतीने मी काहीतरी साधारणतः 12-12:15 वाजेपर्यंत 3 फॉल लावून घेतल्या. आणि ह्याचं म्हणजे कसं आहे ना, माझ्याकडे एक मशीनचा पाटा आहे, त्याच्यावरती मी 2 मशीन ॲडजस्ट करते, बिडिंगची आणि साधीवाली. आणि एक मशीन आहे ती शॉपमध्ये आहे. ती शॉपमधली काही मी यूज नाही करत. आणि घरी आणायचं तर खूप जास्त गर्दी होईल, म्हणजे जागा कमी असल्यामुळे. तर कधी वेळ मिळाला तर तीसुद्धा मशीन मी तुम्हाला शेअर करेन. तर ह्याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं, तर सरळ का उलटं असं होतं खूप वेळेला कधी, कारण की दोन्ही साईडला डिझाईन सेम वाटत होता. इथे बघा, हा ब्लाऊज पीस आहे. त्या कस्टमरचा जो ब्लाऊज पीस आहे त्याचा मला थोडासा भाग सोडून मला त्याच्यावरती फॉल लावायचं होतं. आणि त्यानंतर मी इथे 2 ब्लाऊज स्टिच केली दुसऱ्या दिवशी. तर ह्याची शिलाई मी किती घेतली हे तुम्हाला सांगते. तर ह्याची शिलाई मी ₹250 घेणार आहे, नवीन कस्टमर असल्यामुळे. पहिल्यांदा फर्स्ट टाईम, म्हणजे पहिला तो साधावाला ब्लाऊज स्टिच केला, त्याच्यानंतर ही अस्तरवाली ब्लाऊज माझ्याकडे दिली. बघू शकता आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग कशा पद्धतीने आहे. अशी 2 ब्लाऊज आहेत. साड्या पिकोफॉल करून ही 2 ब्लाऊज मी दुसऱ्या दिवशी स्टिच केली. संध्याकाळपर्यंत 6-7 वाजेपर्यंत माझी कंप्लीट झाली होती. हा दुसरा ब्लाऊज, ह्याचं हाताला बघू शकता लेस मी कशा पद्धतीने ॲडजस्ट केलेला आहे. ह्याचं बॅक साईडला पंचकोनी होता आणि तो पहिला होता त्याला पानगला होता. आणि बॅक दोन्ही साईडला मी नाड्या लावल्या होत्या, जेणेकरून शोल्डरचा वगैरे शोल्डर तर जास्त करून पडत नाही, कारण की गला रुंदी मी साधारणतः त्याचप्रमाणे घेते. त्यामुळे जास्त काय शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम होत नाही. धन्यवाद.